हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत गोपीबाही शिवण्याची आणि कटिंग करण्याची अगदी परफेक्ट पद्धत। आता इथे मी ब्लाऊजचंच उरलेलं कापड घेतलेलं आहे आणि एक्स्ट्राचं कापड हे गोपीबाहीसाठी लागतंच। आता जेवढी स्लीव्ज आहे त्यापेक्षा डबल घडी कापडाची लागते, कारण प्लेटीमध्ये जवळजवळ या डबल घडीतलं अर्ध कापड जातं आणि अर्ध स्लीव्जसाठी। आणि उंची जवळजवळ 1.5 इंच स्लीवची जी तयार उंची आहे त्यापेक्षा जास्त ठेवायची। आता मी जे अस्तरवरती परफेक्ट स्लीवचं कटिंग केलेलं आहे त्यापेक्षा 1.5 इंच एक्स्ट्राचं कापड ठेवून उरलेले कापड कट करून घेत आहे। आता हे एक्स्ट्राचं कापड का, तर आपण ज्यावेळेस प्लेटी टाकतो त्यावेळेस कापड कमी जास्त पडू शकतं, म्हणून हे एक्स्ट्राचं कापड ठेवायचं। आता ही बंद बाजू आहे, म्हणजेच हा झाला सेंटर पॉईंट। त्या सेंटर पॉईंटला मी कट देऊन घेतलेले आहेत आणि ओपन बाजू आहे त्या बाजूकडेही 5 इंचावरती मी मार्किंग करून कट देऊन घेणार आहे। हे अशा पद्धतीने दोन्ही बाजूने, वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने मार्किंग करायचं आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे। म्हणजे आपल्याला या कटपासून पुढे प्लेटी टाकायच्या आहे हे आपल्याला शिवताना लक्षात येईल। इथे पाहू शकता तुम्ही। आता जिथे आपण कट दिलेला आहे तिथपासून पुढे आपण छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहे। प्लेट्सचं मार्जिन मात्र एकसारखं ठेवायचं आहे। तर हे अशा पद्धतीने एकदम एकसारख्या छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत आणि या प्लेट्स जिथपर्यंत आपण 5 इंचावरती मार्किंग करून कट दिलेला होता तिथपर्यंत घ्यायच्या आहेत। आता हा पार्ट, या पार्टवरती आपण स्लीवचा पार्ट ठेवून पाहायचा आहे। जर कमी असेल तर एखादी प्लेट्स उसवून घ्यायची आणि जास्त असेल तर एखादी प्लेट्स पुन्हा टाकून घ्यायची। आता हे बरोबर झालेलं आहे। हा आहे फ्रंट भाग आणि प्लेट्सची तोंड फ्रंटच्या बाजूकडून येतील अशा पद्धतीने प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत। दोन्ही स्लीवच्या वेगळ्या येतील। आता आपण खालच्या बाजूने प्लेट्सची तोंड, पण आता प्लेट्सची तोंड वरच्या बाजूची जी आहेत ती खालच्या बाजूने येतील अशा पद्धतीने टाकायची आणि खालच्या बाजूची प्लेटची तोंड मात्र विरुद्ध दिशेने टाकायची आहेत। आता विरुद्ध दिशेने ज्यावेळेस आपण प्लेट्सची तोंड टाकतो तर तिथेही खालच्या बाजूने अर्धा इंचाचं मार्जिन सोडायचं आणि मग एकसारख्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत। सुरुवात करताना जिथे आपण कट दिलेला होता त्या कटपासून पुढे म्हणजेच 5 इंचापासून पुढे छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत आणि लास्टला आल्यानंतर पण जिथे आपण मार्किंग केलेलं आहे तिथपर्यंत या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने आता दोन्ही साईडची प्लेट्स जी काही तोंड आहे ती चेक करायचे। आता फ्रंट बाजूचं जे काही आर्महोल आहे त्या बाजूने प्लेट्सची वरच्या भागाची जी वरचा जो आकार आहे आर्महोलचा त्या बाजूने मात्र प्लेट्सची तोंड फ्रंट साईडला येतील अशा पद्धतीने ही स्लीव्ज अस्तरवरती ठेवून घ्यायची आहेत। दोन्ही स्लीवचं या पद्धतीनेच करायचं आहे। खालच्या साईडची म्हणजे दंडघेराच्या बाजूकडची जी प्लेट्सची तोंड आहे ती विरुद्ध दिशेने असतील आणि फ्रंटची वरची जी आर्महोलच्या बाजूची आहे ती मात्र फ्रंटच्या बाजूने येतील अशा पद्धतीने व्यवस्थित स्लीव्जवरती हे पॅटर्न ठेवायचं आहे आणि व्यवस्थित अगदी फिनिशिंगसह एक एक प्लेट्स व्यवस्थित फिनिशिंगसह शिलाई मारून घ्यायची आहे आणि खालच्या बाजूने पण त्याच पद्धतीने। आता इथे जर वरच्या बाजूने शिलाई मारण्यासाठी प्रॉब्लेम येत असेल तर उलट्या बाजूने म्हणजे अस्तरच्या बाजूकडून स्लीव्ज ठेवायचे आहे, पिन लावून घ्यायचे आहेत व्यवस्थित आणि मग शिलाई मारायची आहे। आता पूर्ण स्लीव्जला शिलाई मारून झाली की एक्स्ट्राचं जे कापड आहे ते आपण कट करून घ्यायचं आहे। आता आपण इथे एक अंदाजे 2 इंचाची तुम्ही विदाऊट म्हणजे जर स्लीव्जला साडीला जर डबल कलर असेल तर तुम्ही साडीचा कलर घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर लेस वगैरे असेल तर त्याचीही तुम्ही पट्टी बनवून स्लीव्जला लावू शकता। आता इथे साडीच्या काठाचा थोडासा भाग मी कट करून घेतलेला आहे 2 इंचाचा, त्यावरती स्लीव्ज ठेवून 1/4 इंच शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारलेली आहे आणि ही आता पट्टी बाहेर घेऊन पुन्हा एकदा दंडघेराच्या बाजूकडून टीप मारायची आहे। जो शिलाईचा भाग आहे तो पट्टीच्या बाजूकडून येईल अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि त्यावरती अगदी फिनिशिंगसह शिलाई मारून घ्यायची आहे। त्यानंतर ही पट्टी डबल फोल्ड करायची आहे अशा पद्धतीने। जिथे आपली शिलाई होती त्या शिलाईवरती ठेवायची ही पट्टी फोल्ड करून आणि या पट्टीच्या मात्र एकदम टोकावरती वरच्या बाजूने
जिथे आपण लॉक करणार आहोत तिथे शिलाई मारायची आहे। शिलाई फिनिशिंगसह मारायची आहे, एकदम एकसारखी शिलाई आली पाहिजे। हे अशा पद्धतीने व्यवस्थित एकसारखी पट्टी घेऊन दुमडायची आहे आणि शिलाई मारायची आहे। तर अशा पद्धतीने पट्टीही जोडून झालेली आहे आणि स्लीवचं कटिंग आणि स्टिचिंगही पूर्ण झालेलं आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून अवश्य सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।